खत घालण्यासाठी स्पर्धा न करता नियोजनबद्ध शेती केल्यास अल्प खर्चात अधिक उत्पन्न मिळतं. बिपिन चोरगे यांचं प्रतिपादन. सध्याच्या काळात अधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांची एकमेकांशी स्पर्धा सुरू आहे. पण जमिनीचे आरोग्य क्षमता न पाहता हे घातक ठरत आहे. महत्त्वाचं म्हणजे जमिनीस दिलेली खताची मात्रा वाफेतून उडून वाया जाते. शेजारील दुसऱ्या शेतकऱ्यांकडे पाहून पिकांना खत देणं घातक ठरतंय. तर विशेष करून ऊस पिकाला पौर्णिमेच्या जवळच्या काळातच सायंकाळी पिकांना खत देणं महत्त्वाचं आहे. तर खत जमिनीच्या वर न टाकता मातीत मिसळून खताच्या चर पिकांच्या मध्ये थोडे उकरून वा चर मारून खत देणे योग्य ठरेल. तर पाणीही मातीचा ओला पाहून पाणी देणं, तर शेतकऱ्याने असेही नियोजन व्यवस्थित केल्यास अधिक उत्पन्न मिळेल व जमिनीचं पिकाऊ क्षमताही टिकून राहील, असं मार्गदर्शन मत व्यक्त करताना महाधन ॲग्रोटेक उपाध्यक्ष बिपिन चोरगे म्हणाले. ते बेडकियाळ येथील विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ व महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुणे यांच्या सहकार्यानं सोमवार दिनांक 12 रोजी संघाच्या सभागृहात आयोजित ऊस लागवडीविषयी परिसंवाद कार्यक्रम प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी संघाचे अध्यक्ष पाचगोंडा पाटील, अक्की नागराज, चिन्नवीर रेड्डी, गोपालकृष्ण दोडमणी, राजू माने व संघाचे संचालक मंडळाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर अध्यक्ष पाचगोंडा पाटील व बिपिन चोरगे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक गोपालकृष्ण दोडमणी यांनी केलं. याप्रसंगी संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चोरगे यांनी ऊस लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, चारपट जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना, शेती मशागत, लावणी पद्धती, पाणी व पिकाचं नियोजन या संबंधित व सविस्तरपणे माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित बऱ्याच शेतकऱ्यांनी ऊस पिकासह शेतीतील इतर पीक व मातीची सुपीकता, खताचं प्रमाण, औषध फवारणी याविषयी बिपिन चोरगे यांच्याशी चर्चा साधली. यावेळी त्यांनी समर्पकपणे उत्तर दिली. या कार्यक्रम प्रसंगी संघाचे संचालक मंडळाचे सदस्य यांच्यासह प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित धन्नापगोड यांनी केलं, तर चन्नवीर रेड्डी यांनी आभार मानले. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राजू संगपाळ, शमनेवाडी. ನಾವು ಫಾರೆಸ್ಟ್ವರೆಗೂ ಏನು ಕಟಾವರೆಗೂ A to Z ನಮ್ಮದೇ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಒಂದು 4 ಪ್ಲಾಟ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಜಾಸ್ತಿ ಇಳುವರಿ ಹೇಗೆ ತೆಗಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದು ಅದರ ಉದ್ದೇಶದಲ್ಲಿ 4 ಪ್ಲಾಟ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಪ್ಲಾಟ್ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದ ಮೇಲೆ ಒಂದು ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಪ್ಲಾಟ್ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಇಳುವರಿಯನ್ನು ತೆಗಿಬೋದು. ಅಂದರೆ ಕಣ್ಣು ಪ್ರತ್ಯಕ್ಷದಿಂದ ನಾವು ನೋಡಿದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಆ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರೊಜೆಕ್ಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ 4 ರಿಂದ 5 ರೈತರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರದ್ದೇ ಪ್ಲಾಟನ್ನು ತೊಗೊಂಡು ಅವ್ರದ್ದೇ ಪ್ಲಾಟನ್ನು ನಾವು ಒಂದು ನಮ್ಮ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅದು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇವಾಗ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ? ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಉಗಾರ್ ಹುಡುಗರಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೇ ಥರ ಅಲ್ಲೂ ಒಂದು 250-300 ಜನ ಸೇರಿದ್ರು. ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಇದು 2ನೇ ದಿನ ನಮ್ಮದು ಈ ಥರ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಬಟ್ ಇದು ಅಲ್ಲದೆ ಸಣ್ಣ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ವಾರದಲ್ಲಿ 1-2 ಪ್ರತಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಒಂದು 50 ಜನ ರೈತರಿಗೆ 100 ಜನ ರೈತರಿಗೆ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ನಮ್ಮದು ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ ಬರದೇ ಇದ್ರೂ ನಮ್ಮದು ಲೋಕಲ್ ಏನು ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಟೀಮ್ ಇದೆ ಅಲ್ರಿ, ಅವ್ರ ವತಿಯಿಂದ ಈ ಥರದ ಫಂಕ್ಷನ್ಗಳು ನಾವು ವಾರದಲ್ಲಿ 1-2 ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಮಾದನ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ರೈತರಿಗೂ ನಾವು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೊಡಬೇಕಂತ ಒಂದೇ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.